राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे. नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळाला आहे. त्या शेतकऱ्यांना आता तातडीने पीक विम्याचे 12,000 रुपये देखील आता या ठिकाणी 13 जिल्ह्यांमध्ये वाटप करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2,000 रुपये या ठिकाणी नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे आलेले आहेत, त्यांच्या खात्यामध्ये त्या शेतकऱ्यांना 12,000 रुपये पीक विम्याचे जमा होतात अशी माहिती आता सूत्रांनुसार मिळाली आहे. या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे, अगदी 10 ते 15 मिनिटाच्या आतमध्ये या 13 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे 12,000 रुपये जमा करण्याचा आदेश स्वतः कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्त्वाची अपडेट आताच बँकांना देऊन टाकलेली आहे. अखेर शेतकऱ्यांसाठी पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. याच्यासाठी जवळपास 7,400 कोटी रुपये पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मंजूर करण्यात आले आहेत. 13 जिल्ह्यांमध्ये जे शेतकरी राहतात त्यांना नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे 2,000 रुपये मिळाले आहेत. तर त्यांच्याच खात्यावरती हे जसं की पीक विम्याचा दुसरा टप्पा म्हणजेच 13 जिल्ह्यांमध्ये हे 12,000 रुपये प्रति हेक्टर त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहे. शेतकरी मित्रांसाठी खरंच म्हणजे आनंदाची बातमी. सरसकट सर्व शेतकऱ्यांना हा पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आला आहे. आता बघा कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये मिळाले आहेत. फक्त याच जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा करण्यात येतोय. 13 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी उद्या 12 जिल्ह्यांमध्ये म्हणजेच इथं त्यांच्या अकाउंटमध्ये 36 जिल्ह्यांपैकी हे पीक विमा जमा होणार आहे. परंतु असं सांगण्यात आलं आहे की नमो शेतकरी योजनेचा लाभ ज्या शेतकऱ्यांना 7वा हप्ता मिळाला आहे फक्त त्या शेतकऱ्यांसाठी लिस्ट पीक विम्याची सोडण्यात इथं बँकांना देऊन टाकलेली आहे. त्यामुळे आता तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता म्हणजेच 2,000 रुपये तुमच्या बँक खात्यावरती मिळाले असतील तरच तुम्हाला हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे. बघा तुम्हाला काय करायचं आहे की पीक विम्याचे 12,000 रुपये मिळवण्यासाठी प्रति हेक्टर इथं सरकारने मंजुरी दिली आहे 2022, 23, 24. तर या 3 वर्षाचा पीक विमा, या 3 वर्षामध्ये तुम्ही पिकाचं तुमच्या नुकसान सहन केलं असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता असणार आहे. पीक विम्याचा दुसरा टप्पा आता सुरू करण्यात आलेला आहे. मागच्या 1 महिन्यापासून पीक विम्याचा पहिला टप्पा या ठिकाणी पडलेला होता. ज्या शेतकऱ्यांना पीक विमा आतापर्यंत कमी मिळाला व ज्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत पीक विमा या ठिकाणी मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. दुसरा टप्पा आलेला आहे. यामध्ये एक गट त्या ठिकाणी असा होता की ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता 13 जिल्ह्यांमध्येच आता मिळणार आहे. फक्त याच शेतकऱ्यांना फक्त हाच पीक विमा त्यांना मिळणार आहे. दुसरा टप्पा आहे 13 जिल्ह्यांमध्ये त्यांच्या बँकेच्या खात्यावरती सोडण्याचा ऑर्डर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दत्तात्रय भरणे कृषी मंत्री यांनी दिलेला आहे. आता बघा तुम्हाला नमो शेतकरीचे 2,000 रुपये मिळाले असतील तर इथून पुढे तुम्हाला काळजीपूर्वक लक्ष देऊन व्हिडिओला बघायचा आहे तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे. बघा मित्रांनो, सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले की पीक विम्याचा मागच्या वेळी घोटाळे झाले होते. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना इथं मूळ पीक विमा तुम्हाला मिळालेला नाही तर त्या शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं वितरण झाल्यानंतर त्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे देण्याचा आदेश स्वतः मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांनी दिलेला आहे. बघा मित्रांनो, गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांचा पीक विमा इथं दिला जाणार आहे. त्यासाठी नमो शेतकरी योजनेसाठी जे शेतकरी पात्र ठरले आहेत तर त्या शेतकऱ्यांना 7वा हप्ता मिळाला आहे तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विमा मंजूर करण्यात येतोय. बघा आता जे शेतकरी 13 जिल्ह्यांमधील राहत असतील तर या 13 जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे 2,000 रुपये मिळाले असतील तर त्या शेतकऱ्यांना म्हणजे या 13 जिल्ह्यांमध्ये 12,000 रुपये पीक विमा प्रति हेक्टर त्यांच्या अकाउंटमध्ये मिळणार आहे. मित्रांनो, संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील. शेतकरी मित्रांनो, तर बघा नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आणि पीक विम्याची दोन्ही एकत्र त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता पाठवणार येणार होते. परंतु नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून इथं तुमच्या अकाउंटमध्ये आले. पीक विमा केंद्र सरकारचा आहे म्हणून तुम्हाला इथं माहितीच असेल, शिवराज सिंग चौहान जे केंद्र सरकारचे कृषी मंत्री आहेत तर त्यांच्या जसं की माध्यमातून हा पीक विमा आलेला आहे. त्यामुळे दोन्ही मिक्स करून त्या ठिकाणी पाठवले नाही. फक्त नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या पाठवले जात आहे आणि त्यांच्या बँकेच्या खात्यावरती हे पैसे मिळाले आहे. परंतु दुसऱ्या टप्प्यांमध्ये जसं की पीक विमा 13 जिल्ह्यांमध्ये वितरण करण्याची असल्याची मोठी अपडेट इथं सरकारच्या माध्यमातून सांगितली जात आहे. आता DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता पीक विमा या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये जमा होण्याचं इथं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. 13 जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा या ठिकाणी जमा करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. त्यामुळे तुम्हाला पीक विमा कमी मिळाला असेल, अजून पण तुम्हाला पीक विमा तुमच्या बँक खात्यावरती मिळाला नसेल तर इथून पुढे आता तुम्हाला लक्ष देऊन बघायचं आहे. एका महिन्यापासून सोशल मीडियावरती बातम्या पसरल्या होत्या पीक विमा आज येईल, उद्या येईल, परवा येईल.
परंतु शेतकरी मित्रांनो लक्ष ठेवा, आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहे. 36 जिल्ह्यांपैकी 6 जिल्ह्यांमध्येच त्या ठिकाणी पहिल्या टप्प्यांमध्ये पीक विम्याचं वाटप होणार असल्याची माहिती स्वतः कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे. त्यामुळे अजून 30 जिल्ह्यांमध्ये बघा 30 जिल्ह्यांपैकी पीक विमा वाटप करण्याची इथं सुरुवात होणार आहे. ज्या शेतकऱ्यांना पीक विमा आतापर्यंत मिळाला नाही त्यांना कमी पीक विमा मिळाला असेल, तर तुम्हाला जर का कमी पीक विमा मिळाला असेल तर अजून तुम्हाला पीक विमा मिळणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की 13 जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. बघा 13 जिल्ह्यांमध्ये ज्या शेतकऱ्यांना नमूचे 2000 रुपये आले असतील, म्हणजे जिथं तुमच्या अकाउंटवरती क्रेडिट झाले असेल, तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे. आता बघा इथं भरपूरशा सोशल मीडियाच्या अफवा पसरल्या होत्या. या ठिकाणी अनेक शेतकरी अपात्र होणार, त्यांना पीक विमा मिळणार नाही, त्यांना पीक विमा मिळणार नाही. परंतु सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे, बघा शेतकरी मित्रांनो तांत्रिक अडचणी होत्या, त्यामुळे फक्त पीक विमा पहिल्या टप्प्यांमध्ये 6 जिल्ह्यांमध्येच वाटप करण्यात आलेला होता. आणि या योजनेचं जसं की नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप करण्याला सुरू झाला होता. अगदी काहीच मिनिटांमध्ये तुमच्या खात्यावरती पीक विमा जमा होईल असं सांगण्यात आलं होतं. तशा प्रकारे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा मिळाला आहे त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही कमी पीक विमा घेतला असेल आणि मिळाला असेल तर पीक विमा आता तुम्हाला इथून पुढे वाढून मिळणार आहे. बघा या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे. बघा पीक विमा आता जमा करण्याचे आदेश या ठिकाणी आलेले आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी कमी पीक विमा किंवा तांत्रिक अडचणी सहन केल्या असेल, पीक विम्यामध्ये फक्त 6 जिल्ह्यांमध्येच आतापर्यंत पीक विमा वाटलेला आहे. त्यामुळे 2022 ते 24 पर्यंत या 3 वर्षामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता आणि केंद्र सरकारने त्यांना पीक विमा या ठिकाणी जमा केलेला नव्हता, याच्यासाठी आता 2022 ते 25 पर्यंतचे सर्व रखडलेले पीक विम्याचे दावे हे मंजूर करण्यात आलेले आहे. पहिला टप्पा 6 जिल्ह्यांमध्ये वाटला आहे आणि दुसरा टप्पा आता या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. बँकांचा सर्व्हर डाऊन होता, काही तांत्रिक प्रॉब्लेम होत्या, तर तो सॉल्व्ह झालेला आहे. आता बघा कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा आता मिळणार आहे. बघा इथं लगेच सांगणार आहे. सगळ्यात जास्त पीक विमा हरभरा असेल, आता त्यानंतर ज्वारी असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, कांदा असेल, उडीद असेल, मूग असेल, तर या पिकांचं सर्वात जास्त पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही अजून पण तुमच्या खात्यावरती पीक विमा कमी घेतला असेल, मिळाला असेल, किंवा जर तुम्हाला पीक विमा मिळाला नसेल तर या 13 जिल्ह्यांमध्ये जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये मिळाले असतील तर इथून पुढे तुम्हाला लक्षात द्यायचं आहे की तुम्हाला पीक विमा 100% मिळणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो इथं यामध्ये उडीद, सोयाबीन, कापूस, बाजरी, ज्वारी, तर या अशा प्रकारच्या 40 ते 45 प्रकारच्या पिकांसाठी पीक विमा 2022 ते 2025 पर्यंत शेतकऱ्यांचा पावसाने इथं वाऱ्याने या ठिकाणी नुकसान झालेले, गारपिटीने नुकसान झालं असेल तर अशा सर्व शेतकऱ्यांना हा पीक विमा या ठिकाणी केंद्र सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी मिळणार आहे. बघा असं सांगण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यामध्ये शेतकरी वाट बघू लागलेले होते. थकीत बाकीचे जे काही त्यांचे पैसे होते ते त्यांना आता त्यांचे पैसे मिळणार आहे पीक विम्याचे. बघा त्यामुळे तुमचा जिल्हा कोणता आहे हे तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे. 36 जिल्ह्यांपैकी 13 जिल्ह्यांमध्येच पीक विमा वाटप होणार असल्याची माहिती स्वतः कृषी मंत्र्यांनी दिलेली आहे. 13 जिल्ह्यांमध्ये 12,000 रुपये प्रति हेक्टर पीक विमा जमा होत असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे. बघा 13 जिल्ह्यांची यादी कोणकोणत्या तुम्ही बघायचं आहे, लक्ष देऊन बघायचं. तुमचा जर जिल्हा असेल तर या ठिकाणी तुम्हाला पीक विमा अगदी थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे. परंतु यामध्ये एक अट राहिली आहे की ती म्हणजे नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये तुम्हाला आता 7व्या हप्त्याचे मिळाले असेल तरच तुम्हाला बघा हा पीक विमा मिळणार आहे, अन्यथा तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार नाही पीक विमा. बघा पहिला जिल्हा सांगण्यात आलेला आहे ज्यामध्ये पीक विमा अनेक शेतकऱ्यांना मिळाला नव्हता, त्यांना आज इथं जमा होतोय. रायगड जिल्हा पहिला जिल्हा म्हणजे इथं सांगण्यात आलेला असणार आहे की तो म्हणजे रायगड जिल्हा. आता नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्यासाठी पात्र ठरलेले होते. या जिल्ह्यांमध्ये 2000 रुपये इथं मिळाले असतील तर शेतकऱ्यांना रायगड जिल्ह्यामध्ये हा पीक विमा या ठिकाणी हेक्टरी 12,000 रुपये या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये तुम्हाला जमा करण्यात येणार आहे. शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा सुद्धा यामध्ये नक्कीच असणार आहे. तुम्हाला इथून पुढे काळजीपूर्वक महत्त्वपूर्ण व्हिडिओला बघायचा आहे तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे. बघा इथं लक्षपूर्वक तुम्हाला बघायचं आहे. पहिला जिल्हा सांगितला म्हणजेच रायगड, आणि यामध्ये जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला अजून सांगतो. आता 7वा हप्ता तुम्हाला मिळाला का हे कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो इथं प्रति हेक्टर तुम्हाला 2,000 रुपये नाही तर 12,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे. कारण की 2022 ते 24 ते 25 या 3 ते 4 वर्षाच्या कालखंडामध्ये ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं होतं आणि ज्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी पीक विमा 3 वर्षाचा भरला होता आणि ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता बँकेच्या खात्यावरती वितरण झाला आहे, फक्त त्याच शेतकऱ्यांना या रायगड जिल्ह्यांमध्ये आता पीक विम्याचा दुसरा टप्पा तुम्हाला म्हणजेच प्रति हेक्टरी इथं 12,000 रुपये आता तुमच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून सोडण्यात आलेले आहेत. आता बघा शेतकरी मित्रांनो त्यानंतर पुढचा म्हणजे 2 नंबरचा जिल्हा बघूया.
लातूर जिल्हा, या लातूर जिल्ह्यांमधील जवळपास 20% शेतकऱ्यांना आतापर्यंत पीक विमा मिळाला आहे. बाकीचे शेतकरी वाट बघत होते, त्यांना थोड्याच वेळामध्ये पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा अतिशय महत्त्वाचा, ज्यामध्ये जवळपास सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत. त्यांच्या खात्यावरती आता टोटल हेक्टरी 12,000 रुपये तुमच्या खात्यावरती पीक विम्याची येणार आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. पुढचा जिल्हा असणार आहे रत्नागिरी, त्यानंतर असणार आहे रायगड, बुलढाणा, अकोला, अमरावती, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, लातूर, बीड, जालना, सातारा, सांगली, कोल्हापूर झाल्यानंतर चंद्रपूर, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि त्याचबरोबर जसं की बुलढाणा, तर या सर्व जिल्ह्यांमध्ये नागपूर सुद्धा यामध्ये सामील असणार आहे. तर या सर्व जिल्ह्यांमध्ये तुम्हाला हे पीक विमा मिळणार आहे. नांदेड जिल्हा सुद्धा यामध्ये आणि नंदुरबार सुद्धा, धुळे सुद्धा, अकोला सुद्धा यामध्ये सामील असणार आहे. तर तुमच्या जिल्ह्याचं नाव यामध्ये आहे का हे तुम्हाला नक्की बघायचं आहे, कारण की 2022, 23, 24 हा रखडलेला पीक विमा तुम्हाला आता मिळणार आहे. प्रति हेक्टरी 12,000 रुपये. तुमच्याकडे जर 7-8 एकर जसं की हेक्टरी जमीन असेल तर तुमच्यासाठी तर सर्वात मोठी आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जसं की आता पीक विमा मिळाला नसेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ तुम्हाला नक्की शेअर करायचा आहे आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.